विचार पुष्प या कार्यक्रमात आज ऐकूया भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ. लेखन आणि निरूपण स्नेहा शिंदखेडे यांचं. प्रेमाचा सुकाळ. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आणि शिक्षण देणाऱ्या संस्था म्हणजे सरस्वतीचं मंदिर आहे. जेव्हा पाटी पेन्सिल अस्तित्वात होती तेव्हा विजयादशमीला काळ्याभोर पाटीवर पांढऱ्या शुभ्र लेखणींनी सरस्वती रेखाटत असत आणि तिची पूजा करत. देवी सरस्वतीच्या आवडीचा नैवेद्य, फुलं, फळं, वस्त्र, अलंकार असं काहीही प्रचलित नाही, कारण ज्ञानाची उपासना ही तिची मुख्य पूजा आहे. परिग्रह, विरक्ती, शांती आणि ज्ञान हे तिचं सौंदर्य आणि ऐश्वर आहे. आत्मज्ञानाकडे होणारा माणसाच्या बुद्धीचा संपूर्ण विकास हे तिचं प्रधान रूप आहे. सरस्वती देवीच्या फारशा अवतार कथाही आढळत नाहीत, कारण तिचं प्रगटीकरण हे अशारीर तेजोमय रूपात होतं. स्वर, नाद, शब्द, वाणी, मेधाशक्ती, स्मरणशक्ती, कला, विज्ञान हे तिच्या अवताराचं स्वरूप आहे. गंगा, यमुना, सरस्वती या 3 पवित्र नद्या आहेत. गंगा, यमुना यांचा प्रवाह दृष्टीस पडतो, पण सरस्वतीचा प्रवाह हा गुप्त आहे. गंगेचा धवल प्रवाह आणि यमुनेचा कृष्ण प्रवाह यात सरस्वतीचं मनोमिलन आहे. ती तिथे अदृश्य रूपात वास करते. तिचं रूप स्थूल नसून सूक्ष्म आहे. तिच्या पुत्रांच्या वाणीवर ती गुप्त रूपाने अवतरते, तेव्हा तिचा आविष्कार हा समाज मनावर अधिराज्य गाजवतो. संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली ज्ञानेश्वरीमध्ये गणेश वंदनेनंतर श्री शारदेला नमन करतात. आता अभिनव बाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. श्री शारदेला ते विश्वमोहिनी असं म्हणतात. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर असं म्हणतात की शारदा ही विश्वमोहिनी का, तर तिला भाषा आणि प्रांत यांचं काहीच बंधन नाही. संपूर्ण विश्वामध्ये तिचा अधिवास आहे. समर्थ रामदास स्वामी गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा असं म्हणत नंतर शारदेला वंदन करून म्हणतात, नमो शारदा मूळ चत्वार वाचा. श्री शारदा ही परापश्चंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणींचं मूल स्थान आहे. सृष्टी निर्माण झाली तेव्हा ती निश्चल आणि निस्पंद होती. परब्रह्माची सृष्टी स्फूर्तीने गतिमान करण्याचं मूळ कार्य हे सरस्वतीने केलं. तिचा हुंकार म्हणजे ओंकार, त्यातून नाद, नादातून शब्द, शब्दातून भाषा अशी निर्माण झाली. स्वामी मुक्तानंदांनी याचं अतिशय सूक्ष्म असं विवरण केलंय. त्याचा अभ्यास केला ना की आकलन शक्तीप्रमाणे थोडंफार ज्ञान होतं. ते म्हणतात, अक्षरांना आणि शब्दांना जन्म देणाऱ्या शक्तीला मातृका शक्ती असं नाव आहे. मातृका म्हणजे अक्षर. अक्षरांचा शब्द बनतो, शब्दांचं वाक्य, वाक्याला अर्थ असतो, अर्थामुळे चांगला किंवा वाईट परिणाम घडून येतो. अस्वस्थ करणारा विचार मनात खळबळ उमटवतो, तर चांगल्या विचारांनी आनंद होतो. अक्षरांच्या योगाने माणसाच्या मनाची अंतरस्थिती बनत असते. परावाणी शब्दांचा उगम होतो तेव्हा ते सूक्ष्म रूप अभेद स्थितीत असतात. नाद निर्माण होऊन ते पश्चंतीमध्ये प्रवेश करतात. नंतर कंठस्थानी मध्यमयत येऊन शब्दरूप साकारतं आणि वैखरीद्वारा तो जिभेवर शब्द अवतरतात आणि उच्चारले जातात, ऐकूही येतात. आपल्याला शास्त्राचा अर्थ समजतो तो गणेश कृपेने, पण समजलेला अर्थ शब्दरूपाने दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य श्री शारदा करते, असे समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटलेलं आहे. एक यक्ष प्रश्न असा आहे की प्रवासातला खरा सोबती कोण, तर उत्तर आहे विद्या. ही विद्या माणसाजवळचं गुप्तधन आहे. त्याची चोरी होऊ शकत नाही, ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही. विद्येची शोभा ही विनम्रता आहे. विद्या माणसाचं जगणं उन्नत करत त्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त करते आणि म्हणून तिला मोक्ष लक्ष्मी असंही म्हणतात. सरस्वतीचा वास हा वाणीवर असला तरी तिचं स्थान हे विशुद्ध चक्रापाशी कंठाजवळ आहे.
मोर आणि हंस हे सरस्वतीचं वाहन आहे. मोर हे विरक्तीचं तर हंस हे विवेकाचं प्रतीक आहे. पुस्तक वीणाधारिणी श्वेतांबरा या सरस्वतीशिवाय मंगल कार्याची सुरुवातच होत नाही. बुद्धीमधलं जाड्य दूर करणाऱ्या सरस्वतीची प्रार्थना रोजच करायला हवी.